नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. आज पुण्यातून तुम्हाला भेटायला आलो. येस, आणि आम्ही ना स्टोरी टाकली होती, त्याच्यानंतर आम्हाला भरपूर लोक आले, पण तेव्हा आम्ही बँकेत होतो. आणि आता थोडासा वेळ मिळाला तर आता विचार केला की जरा FC रोड वगैरे जाऊया. आणि यशला आम्हाला भरपूर टाइम पासून बर्गर किंग दाखवायचं होतं. जुनं OG बर्गर किंग दाखवायचं, तर तिथे वगैरे जाऊ, एक्सप्लोर करू. तर आता निघतो पटकन, चला. एक्साइटेड आहे मी, कारण की अरे आणि आम्हाला आज उबर फ्री मिळाली. आम्हाला. हिच्याकडे ना उबर 1 आहे आणि त्या उबर 1 वरती आम्ही बुक केलं आणि आम्हाला 0 रुपीज वरती कॅब मिळाली आहे. कुठून, आपण कुठे आहोत आता? हे बघा काय आहे बघा. मला फेक वाटतंय. नाही, पण आपण कुठे आहोत आता? बिब्बेवाडी वरनं FC रोड. आता तुम्हाला दाखवता येत नाही, पण 0 रुपीज ला आता तो खाली आणायचा लवकर. स्क्रीनशॉट एडिटरला टाकू शकतो ना. हे बघा, 0 रुपीज. तसं सेम इकडे वेस्ट साइड मध्ये कलेक्शन होतं, खूप मस्त होतं. आणि आम्ही FC रोडला आलो, पण FC रोडला आम्ही नाही घेतले कपडे. आम्ही कुठे गेलो, FC रोडला जे वेस्ट साइड आहे ना, तिकडे जाऊन कपडे घेतले आम्ही. व्हेरी नाईस, ग्रेट जॉब. पण शिवानीने एकच घेतलाय, अपूर्वाने 2-3. आणि आम्ही भरपूर लोकांना पण भेटलो, तर तेव्हा आम्हाला शूट नाही करता आलं, म्हणून मग विचार केला की डायरेक्टली आता कॅब मध्ये बसलो की करू. आता आम्ही पवेलियन मॉलला जातो, बिकॉज मला ना तिथे जायचंय. काय चंदू सराफ काका. हा, चंदू सराफ काका काहीतरी चंदू काका सराफ रे. चंदू काका सराफ. हा, चंदू सराफ काका. चंदू काका सराफला मला डिझाईन्स बघायच्या होत्या असंच जरा. आणि मॉल मध्ये पण त्या जायचं होतं. मी खूप ऐकलंय की तो मॉल चांगला फेमस वगैरे आहे, तर विचार केला तिकडे जाऊया. आणि तू बर्गर कधी खायला घेऊन जाणार आहेस? बर्गर ना, जाऊया ना. ते रात्रीपर्यंत चालू असतं. आपण प्रणीतच्या इकडे चाललोय, तुला माहितीये ना. प्रणीत चुकून कुठे भेटला ना इकडे तिकडे आजूबाजूला. हा, तिकडे कुठे आजूबाजूला भेटला ना बर्गर खाताना. फर्स्ट बर्गर मला खायचं. मग हे थोडं आधी बोलली असती तर वाचलो नसतो आम्ही. बट नाही, मला नाही, पण मी तिला बोलणार आहे की एक दिवस एक दिन हाफ बर्गर तो खाई सकते. आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक एक कॅरेक्टर आम्ही अनलॉक करून दाखवणार. आता अजून एक ज्याच्यासोबत आम्ही आता जर्नी चालू केली, तुम्हाला कळालं असेल, पण आम्ही डायरेक्ट त्यालाच दाखवू. पण एका मुलीचं इथे स्वप्न तुटलंय, अक्षरशः तुटलंय. देवाला जरा खोटं, म्हणजे खोटं देवाला खोटं बोलू नाही, देवाला खोटं नको बोलूस. देवाला घाबर खोटं नको बोलूस. मग सकाळी बोलत मी हा बर्गर खायला. आम्हाला या बर्गर किंग बद्दल माहिती पुण्याचं आहे, ह्यांनी सांगितलं इकडे फेमस. आणि एकदम तरी बिल्डअप केलं की हा असं खायचं तसं खायचं. नाही, पण ठीक आहे, आता आम्ही ज्याच्यासोबत हे करतोय चॅलेंज, त्याच्याच घरी जाऊन खाणार आहे. अरे मी सांगितलं नव्हतं, तू सांगून टाकलं यार. व्हॉट यू मॅन. हा, सॉरीच बोलायचं तुला. तर गाईज, आम्ही एक कॅरेक्टर अजून अनलॉक करतोय, त्याच्याकडे आम्ही जाणार आहे. पण त्याच्या आधी आमचं एक छोटं काम होतं एका मॉलमध्ये, मग तिकडे मॉलमध्ये जाऊन मग तिकडे जाणार त्याच्या घरी. तुम्हाला तो पण दाखवतो आता सगळं. आता माझ्या बायकोला खायचं थोडस ट्राय करावं लागेल ना. काय लंबे फेके मारतो. न्यूट्रिशनिस्ट बघणार आहे. मी लिंक पाठवणार तिला या ब्लॉगची बाई लिंक. आम्ही जस्ट आता मॉल मधनं बाहेर पडलोय. जिथे जायचं होतं तिकडे लेट झालेलं आहे ऍज युजल, पण आपली खरेदी खूप चांगली झाली. मस्त, हा, वर्थ झाली. हिच्या तोंडावर खुशी बघून तुम्हाला वाटतंय का असं काहीतरी झालेलं आहे? काय चेंजेस आहे कॉमेंट मध्ये सांग. हा, ऍक्च्युली पोचलो आम्ही FC रोड नंतर डायरेक्ट मॉलला गेलो, कारण FC रोड वर आम्हाला जास्त काय मिळालं नाही. वेस्ट साइड मध्ये आपण शॉपिंग केली. मॉल मध्ये घेतलं, मी काहीतरी शॉपिंग केली. तुम्ही सांगा बघून की काय वेगळं वाटतंय. तो कहाँ आए हैं हम आफ्टर ऑल ऑफ दॅट. फायनली आलोय, ज्यामुळे आम्ही बारीक होतोय. येस, त्याला भेटायला आलोय आणि त्याला विचारायला आम्ही काय खाऊ, अजून काय खाऊ शकतो. आज तोच आम्हाला डिनरचं हे करून देणार आहे, त्याच्या घरीच आम्ही जेवणार आहे. तर बघूया आपण 0 कार्ब त्याच्या घरी आपल्याला काय खायला मिळतं. हा, आणि बिचारे अपूर्वाला पण आमच्यासोबत 0 कार्बच खायला लागणार. अपूर्वा सॉरी, पण मला माहितीये तुला आवडेल. बट ठीक आहे, सकाळी खूप काम झाले. ए, तुझ्या झाले, माझ्या झाले. सकाळी तू काय खाल्लं? तू काय खाल्लं? तू पण काय नाही खाल्लंय ना. काप खाल्लेच नाहीत सकाळी आपण. तिने आपल्यासोबत हे केलं ना. हा, आम्ही काहीच काप नाही खाल्लेत सकाळपासून. उलट आज आपण लाईक मला चलो आ चुके हम. तुम्हाला डायरेक्ट आता आतमध्ये दाखवतो कोण आहे. आता फोनवर थोडासा झोल झाला. आम्ही व्हेजिटेरियन आहे, हिनी नॉनव्हेज मागवून ठेवलं. आणि ती प्रणीतला एवढ्या प्रेमाने विचारते की प्रणीत काय खातात यश आणि शिवानी. बिचाऱ्यांनी नॉनव्हेज मागवून ठेवलं. त्याला माहित नव्हतं ना, आपण बोललोच नाही. पण ठीक आहे यार, काय नाही. एक ऑप्शन भेटला आम्हाला शेवटी. एक ऑप्शन आम्हाला आमच्या मित्राने आणून दिला. वाव. पण आम्ही एकाच गँग मधले. हा पण नील पण इकडे.
नील पण इथे ते हे पण आहेत कलाकार. ओ माय गॉड. यांच्या सगळ्यांकडे आलोय आम्ही. ह्याला जा ही बिचारी तर हिला मगाशी घेतला मी व्हिडिओ मध्ये. तू जेव्हा गडबड केली तेव्हा बिचारी एकटी एम्बॅरेस झाली. पण एम्बॅरेस काय व्हायचं त्याच्यात भाई? मी खरंच सांगतोय, मी इतका सराउंडेड बाय नॉन व्हेजिटेरियन झाला, मला सुचलं पण नाही. हा ही खुश झाली ना, आमच्या दोघांचं पण हिला भेटेल. ही कोण आहे? इंट्रोडक्शन. अपूर्वा आहे ही आमची मैत्रीण, खूप जीवाची मैत्रीण, 10 वर्षापूर्वीची मैत्रीण आहे आमची. म्हणजे शिवानीची मैत्रीण आहे, नंतर ती माझी मैत्रीण झाली. ती अशी हा असंच होतं ते. तुला हा. नंतर किती फ्रेंड्स राहिले रे? नाही आता झालं ना आपण ती त्यानंतर अशा तुझ्या किती मैत्रिणी राहिल्या? बघितलं. अचानक गायब. नाही तुम्ही नाही काय करत. हा ते कसं होतं माहित नाही. गूढ रहस्य आहे ते, माहित नाही. फुल टाइमपास करणार आम्ही. मस्त बिचाऱ्यांचा आतमध्ये यांचा मुलगा झोपलाय म्हणून आम्ही जरा शांतता नाहीच आहे आम्ही, पण थोडं टाइमपास करतो. इकडे मजा येईल भाई. आपल्याला कॅब बुक करायची माहिती तुला? हा मग बसायला लागेल पहिला आपल्याला थोडं. भाई एवढे अमेझिंग. आई शपथ, तुला उठायचं उद्या म्हणून चाललोय, नाही तर मी शपथ इथून निघालो नसतो. आणि हा परत येणार 3 दिवस राहायला येणार नाही डायरेक्ट. परत या. मी तर बोलतोय एकत्र येऊया, ठाण्यावरनच एकत्र निघूया. हा 3 दिवस भाई. तुझ्या गाडीत बसतील आपण सगळे बसू व्यवस्थित एकदम. बेस्ट आहे भाई. पण अमेझिंग मजा आली भाई, अमेझिंग. किती वाजले मला माहिती नाही, माझं घड्याळ ठेवून दिलं मी. 1 वाजला. एवढा टाइम आपण जाम मस्त तुम्ही होस्ट केला. थँक्यू सो मच. थँक्यू भावा. थँक्यू. येस बाय. येस थँक्यू. आपले कॅमेरा ठोकूया का एकमेकांना? अरे थँक्यू सो मच. चला गाईज, आता कॅब मध्ये भेटू आपण. यांना त्रास नाही अजून द्यायचा. बॅक टू आवर कोझी एअरबीएनबी. आणि जाम मजा आली. कळालंच नाही 1 कधी वाजला. आणि गप्पा मारता प्रणीतच आहे आमचा बारीक होण्याच्या मागे. आम्ही फिटनेस विथ प्रणीत ह्या लोकांसोबत 37 डेजचा चॅलेंज केलेला आहे. आणि चालू आहे तो. आणि कन्सिस्टंटली आम्ही ट्राय करतोय. आणि शूट मेन बीटच्या म्हणजे मधून त्यांना आम्ही भेटल्यानंतर, त्याच्या वाईफला भेटल्यानंतर, मिहिराला पण भेटलो आम्ही. आणि Yes. ती पण खूप स्वीट होती. आणि त्यांचं जर्नी अख्खी ती फिटनेस जर्नी, आणि फिटनेसचा किती तिला प्रेग्नन्सी मध्ये फायदा झाला हे सगळं ऐकलं आम्ही. मजा आली. एवढे मस्त लोक आहेत ना सगळे. असे लगेच जेल झालो आम्ही आणि सगळे, गप्पा मारत बसलो. बिकॉज लेट आम्हाला पण हा. शूटला जायचं, त्यांना पण मला झोपायचं मन नव्हतं उठायचं ऍक्च्युली. जसं मी ब्लॉग मध्ये बोललो, मला मन नव्हतं कारण मला गप्पा मारायला मजा येत होती. आहे. पण त्यांना पण घरी जायचंय. नीलला पण तिथून घरी जायचं होतं ठाण्याला. एडिटिंग Edit पण करत होता तिकडे. पण एवढं मस्त वाटलं ना त्यांना सगळ्यांना भेटून. सगळे आम्ही गप्पा मारतोय. असं वाटतच नाही की आता आपली ओळख झाली. आणि नीलला आम्ही नीलला तरी आधी भेटलेलो आपण 2-3 वेळा इव्हेंट्सला. प्रणीतला तर आम्ही भेटलोच नव्हतो कधीच. एकदाच कॉलवर बोलणं झालेलं. त्याच्यानंतर आता असं भेटून मस्त टाइमपास झाला. नील, प्रशांत, वाईफ. येस. आणि खूप असं मस्त होमली वाईब आली. मला तर त्यांचं घर पण आवडलं. एनिवेज आता मी झोपतो, जरा फ्रेशन अप होतो. जसं आता नील त्याच्यासोबत ट्रेनिंग करतो ना, एक दिवस असा होऊ दे की आपण सगळे एकत्र असे ट्रेन करू. आणि ते आम्ही तिथे पण बोललो की ते नाही का असे बॉडी बिल्डर एका खाली एक खाली 3 वरती 2 वरती 3 असे उभे राहूया आपण, पाय बी असे आपटत. मजा येईल त्या दिवशी. सगळे एकत्र फिट होऊ. बघूया. आणि हा ब्लॉग इथे संपवणार नाही आम्ही. इथून आता कुठेतरी जायचंय परत. तो पण आम्ही याच्यातच दाखवत राहू. तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही. आम्हाला अख्खी ही रात्र आणि झोपून तुम्हाला पण या चॅलेंजचा पार्ट व्हायचं असेल तर आम्ही त्याची येस लिंक लिंक टाकतो. हा त्याची लिंक इथे टाकूया. कारण फिटनेस हे फक्त दिसण्यासाठी नसतं. हे तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये मदत करू शकतं. म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे आता ही प्रेग्नेंट नाही, मी नुसतं सांगतोय की मुलींना प्रेग्नन्सी मध्ये हेल्प करू शकतं. मुलांना इंटरनल त्यांचं परत प्रेग्नन्सी हे एक कुठेतरी लिंक होतं की मुलांचं पण इंटरनल हेल्थ, मुलींचं इंटरनल हेल्थ, मेंटल हेल्थ पण त्याच्याने स्टेबल राहते. तर मग फिट झोप येते. मी बोललो झोप येते. तर मनावर घ्या. जर तुम्ही विचार करत असाल की आज लावतो, उद्या लावतो जिम, परवा लावतो, एकदा ट्राय करा. हा पाहिजे तर घरी वर्कआउट चालू करा, पण चालू करा. फायनली पुण्यावरनं आलोय आम्ही. आणि आता चाललो आहोत डोहाळे जेवणासाठी. तर तुम्हाला माहिती असेल किरण आणि प्रियंका मध्यंतरी आम्ही त्यांचा असा स्पेशल व्लॉग असा टाकला होता. तर मी अचानक उन्हामध्ये पांढरी दिसते, तर त्यांच्या घरी चाललोय. तिचं आज ओढभरणी आहे. तर पटकन आलो घरी, रेडी झालो, केस धुतले, पण आपण सॅडली जेवू नाही शकतो. अरे यार शिट यार हे फालतूगिरी यार. एकदा तरी ओढ भरणी सारखा पवित्र दिवशी तरी आपण जेवलं पाहिजे. मला आय डोंट माइंड. पण काय करायचं माहितीये, तुझे इकडे करते आणि मग तिथे ग्रुप मध्ये टाकते. अरे यशनी क्या खाया मालूम है आपको. आज हा छान दिसतो आणि मी पण छान दिसते असं मला वाटतंय. आज मी ते गाणं ऐकणार आहे. हाँ मैं तेरी याद में सबको भुला दूं,
दुनिया को तेरी तस्वीर बना दो, मेरा बस चले तो दिल चीर के दिखा. कोणाला तरी जायचं होतं. इंटरप्ट झाला पण ठीक आहे, भेटूया लवकर. सतीशला आम्ही एप्रिल फुल बनवणार आहे, एप्रिल- काहीच बोलू नको. हा बोलला की नवीन गाडी आहे. गिफ्ट मिळालं, गिफ्ट वनजाकडनं आम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे. ते हिच्याकडे होतं, हिने आता आम्हाला दिलेलं आहे. तू केस जाम भारी केली आहेस आणि यार मस्त दिसते एकदम. मस्त दिसते, खरंच छान दिसते. मस्त आम्हाला गिफ्ट मिळालं. आम्ही आमचं सरप्राईज पण सांगितलं. आमची गाडी घेतली आहे. हे तर मस्त सरप्राईज दिला. बोलो 4 गाडी हा असं म्हणजे एक बाबू देतो, एक गाडी देतो. बोललो की काय बोलतात त्याला, 4 पार्किंग आहे, 4 पार्किंग भरले पाहिजेत ना आपण. मग अरे सतीश नंबर तरी बघ. ही फक्त आम्हाला शूट करायला दिलेली आहे. 01 आहे ना, 04 आहे ना आपलं. असं हा तसं तर आहे. हो स्मार्ट आहे रे तू. पण ठाणे आरटीओ मध्ये आहे ना मी. शूट साठी दिले आम्हाला. मी Shoot बोललो आपण साठी यांना, जर तुम्ही As आता usual आमचा पोपट करत होते, पण जाऊ दे. जाऊ दे. काय नाही, आम्ही पोपट आलो. आम्ही पोपट आहोत. हे बघ कोणीतरी येणार ग भाई साहेब, डेंजर. तिथं सांगितलं नव्हतं ना आपण लास्ट ब्लॉग मध्ये. हा आता तुम्हाला डायरेक्ट न्यूज भाई. ठेवून दिले भाई. तू काय होणार आहे? मी हे काय डायपर, हा डायपर आहे. मास्क म्हणून का वापरते मग तू? नंतर वाचच घेत बस तू भाई त्याचा. ए भाई ए नीट करा बाबा, अपना इज्जत इस पे ही है निर्भर. तू चूप बैठते का 2 मिनिट का? डान्स कर बोलते ती तुला सगळ्यांना. नाही तू डान्स केला पाहिजे भाई. तू मावशीचं उचललेलंस. हा बघा दुसरा ब्लॉगर इथं आहोत. ओ माय गॉड. तू पण मोबाईल कर, तू पण ब्लॉग चालू कर भाई. सगळे तिघ हा इथे नवज्योत मिसिंग आहे. हा दे दे. यश आहे. Hello. काय डान्स? मी गाडीत नाचता आलो. नाही गाडीच्या फरमाईशी सुरू झाले. हा बघ ना भाई. फोटो तिकडे मागे बघ, तू तिला पुढे बघू दे. तर पहिले आधी दाखवा बायकोवरचं प्रेम. टी-शर्ट हा, साईडला yes. करा. पण नाही, बाबाचं काम झालंय म्हणून साईडला. सतीश बोलतास प्रियांकाने जास्त जेवली. हा जास्त जेवले बोलते आणि हिने ब्लॉग केला. थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला ब्लॉग मध्ये मदत केल्याबद्दल. थँक्यू. गपचूप बसून आता मारतील. एक सेकंड. नेक्स्ट या दोघांना असं वाटतंय की कृष्ण असेल. येस. आणि तुला काय वाटतं? कृष्णच. 3 जण. घारे डोळेवाला, लिटिल घारे. ती मॅनिफेस्ट करते ना तो फोटो. सेमच दिसतायत दोघं. मला पण मुलगी. याचा अंदाज चुकीचा आहे. मला पण मुलगीच. तुझा पण चुकीचा आहे. थँक्यू यार. हे बघ इथे ते बघ काय. हे मी वापरतो थँक्यू तुमच्या प्रिय बायकोसाठी. बायकोसाठी. हो नाईस नाईस यार. आणि मम्मी रुक्मतीचं माझ्या आईने जे सजवलं सांगणार आहे. रुकवत कोणी केली मागे, रुकवत दाखवा जरा एकदा मागे, रुकवत दाखवा. मांडणी केलेली आहे ती, ही जी मुलगी होणार आहे परत आई, तिच्या आईने केलेली. ते प्रेम आजी बघा. होणार आहे. आईचं आणि तिच्या आईचं प्रेम होणाऱ्या आईचं आणि तिच्या आईचं प्रेम बघा तिचं. तू खूप झूम झालेला, सॉरी. बट काकी काकी काय बोला आमच्या ब्लॉग मध्ये. हे तुम्ही केलं ना सगळं? येस सेमच दिसतंय रे. पण फेमस दिसणार ना. ही जास्त चांगली दिसते. पण ती प्रेग्नेंट आहे काहीतरी. सॉरी ती जास्त चांगली दिसते. ते सगळं असं खावंसं का वाटतंय मला अचानक. खावंसं वाटतंय. शिवानी अरे ते बघ ना किती गोड आहे.
यश नको यार, नको. पेठाचा बॉक्स उघडून ठेवलाय शिवानी. नाही ते आपल्यासाठी नाहीये. का? नाही. कोण बोललं पण असं आपल्यासाठी? मी काका आहे ब्रो, काका आहे मी. माझ्यासाठी नाही तर मग कोणासाठी असतो? काय पप्पांना सांगा ठरवायला. ही पाचशे दाखवा, पाचशे. हे बघा यश सजवण्याचं काम केलंय तुम्ही बांधून. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. आई शपथ, हे काय काम केलं भाई, काय एवढं केलं. तर विनर आहे यश आणि यश शिवानी. इंस्टाग्राम टीव्ही होणार. येस आईस डाएट एक जागर जेव्हा होणारी आई तुम्हाला किटकॅट देते, तुम्ही नाही बोलू शकत नाही, खायला लागणार. सासू आणि मम्मी मध्ये भांडण होते. सासू आणि मम्मी मध्ये कॉम्पिटिशन. डायरेक्ट पुण्यावरनं इकडे कोणाच्या घरी आलोय दाखव. पुण्यावरनं डोळा जेवणावरनं मग इकडे आलो. येस, हे बघा, अजून एक या shoot व्यक्तिमत्वाच्या घरी आहे. या आलोय. ब्लॉग मध्ये मला असं वाटतं की तुम्हाला दिसणार आहे वीकेंड इन आवर लाईफ. येस, आणि बिचारी अपूर्वा, बाप रे, तिकडे पण थांबलेली, आज पण घराबाहेर थांबली. गरम होऊन होऊन ती अर्धी झाली. लोक नो कार्बचं डाएट माझ्याकडनं अनायसे करून घेतात. अनायसे, ओ माय गॉड, किती दिवसानंतर हा शब्द ऐकला. वाव, नाईस नाईस नाईस. बघूया आता. पटकन शूट करतो. या दोघी मला आज मदत करणार आहे हा. आणि आवरून पटकन घेतो बिकॉज काळोख होत आला. आमचा दुपारी 12ला भेटायचा प्रोग्राम होता पण आम्ही 5ला भेटतो. का ते तर पण तर सांग. का का तुला विचारलं बाई शाणे, का 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 काय करते. मी निघाली आहे पण ती घरी होती. ही तुला जेव्हा बोलली ना मी गाडीत आहे, ही तेव्हा हॉल मध्ये होती. मला माहिती, मला कळालं. म्हटलं ठीक आहे चालेल, तुम्हाला हा के मला. आणि जेव्हा ही तुला बोलली ना माझी वडाला, तेव्हा आम्ही आमच्या इकडे होतो. नाही तेव्हा पण तिकडेच होतो. माझी वडाला होतो. कापूर वावडीला पण पोहोचलो होतो आपण. जाऊ दे guys. कौन आया है देखो हमारे व्लॉग में. हो माय गॉड, बारीक दिसायला लागलाय रे तू एवढ्या दिवसांनी बघितलं अजून. आणि केस कापलेत म्हणून. बघू मसाला लागो. आता जरा जरा दिसतात. हो नाईस यार, नाईस, एक नंबर. हे काय, हे काय, अॅनिव्हर्सरी गिफ्ट. ओ माय गॉड, ओ, आणि काय बोलतो. येस, आम्ही Dress? तिकडे गेलेलो तर तिकडे अरे शिवानी, तू मम्मीची ओढणी आणलीस. तिकडे एक साडी ती दिलीच कधीची. दिली आहे ना, सॉरी. हे काय? हे काय, साडी आवडली तर ती दीदी बोलली की घे घे घे. दीदी नाही, बोलली. मम्मी बोलली की घे घे घे. माझी पण अॅनिव्हर्सरी होती आहे ना. या घरी दोघांना. दाखव का नीट. इथे सगळं सामान आहे. मंडेला ट्युजडेला माझा मिस झालेला. हा. तो कॉल करत होता, मी झोपा काढत होतो. तो बोलला आम्हाला. तो आम्हाला वो काय जरा- बोलला? वो 8:30 बजे उठ के उसको लगा कि 6:30 बजे तो वो फिर से सो गया. हे बोला की जाने दो अभी बाद में करते हैं, मैं सो जाता हूँ. जाऊ दे, चल, चांगलं आहे. चलो बाय बाय. बाय. तो बैठे ते हैं आणि आपलं गिफ्ट जे मिळालेलं आहे. तर आम्हाला ना हे पण मिळालंय. वनजा. दिस इज फ्रॉम वनजा. तिने काहीतरी स्केच साठी बनवलंय. बघूया बस. हे फक्त माझ्यासाठी आहे. हो, तू यश दादा आहे फक्त. आईला, आई शपथ आहे बघ, हे बघ.
भाई काय मस्त वाटतंय ना. याला मॅग्नेट बनवू शकतो आपण टाइमपास बनवायचे तर. आपल्याकडे आहेत पण आणि येस मॅग्नेट. स्टिकर्स. हे मेहनतीचं काम आहे ब्रो. हे बघा मेहनत का काम आहे. थांब थांब थांब. From the given photo cards, you can make fridge magnets by sticking magnets if you want. बघितलं आपली टेलिपॅथी झाली ब्रो. वनसा आपली टेलिपॅथी झाली. थँक्यू सो मच यार. गाईज हे पेंटेड आहे ब्रो. Handmade आहे. हो Ooh. हे हँडमेड आहे ब्रो. वनसा थँक्यू सो मच यार. आणि तिने साईन पण केली यार. गुड. एक आर्टिस्टची हे असतं की मी साईन करणार माझे एव्हरी क्रिएशनच्या खाली. व्हेरी गुड यार, व्हेरी गुड. खूप आवडलं. थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं तुम्ही हे केलं. अब तुम्हारी बारी. आधी मेरी बारी. आधी यशचं ओपन करूया. हा खूपच एक्स्ट्रा लार्ज आहे. भाई पण काय डिझाईन आहे ब्रो. हे बघ मला असं आवडतं लाईक मला पण आवडलं. एकदम आर्ट वाला असतं ना वर्क, ते मला खूप आवडतं. त्यांनी साडी घेतली माझ्यासाठी. आय थिंक ते लोक शिर्डीला गेले होते तिकडनं घेतली आहे. ओ वाव कलर कॉम्बो आवडलं मला. हो नाईस. हा कलर तर नाहीये तुझ्याकडे अजिबात. नाही आहे तेच एक्झॅक्टली. आणि छान आहे. पदर नाईस. कुठे? आईला पदर पण चांगला आहे रे. अरे हे काय आहे. हे मोर आणि पोपट आहे. हो नाईस नाईस. घालून पण बघतो आता मी हे. अजून 2 बॉक्स निघाले आहेत. हे बघूया काय आहे. जयपूर. काय आहे कानातले. हा खूप प्रिटी आहे. बघू. क्यूट आहे. ए हो रे हे पण चांग. ए हे खूपच छान आहे. युनिक आहे. हे असं काहीच नाहीये माझ्याकडे. नाही डायरी आहे. ओ आईला टिकल्या. टिकल्यांची बुक आहे. भाई साब बघू तिचा कव्हर बघू. कव्हर बघू. द सिग्नेचर बिंदी. 1200 रुपयाच्या टिकल्या. काय बोलतो बघू. हे बघ. अरे 1200 रुपये काय दाखवते ते. टिकल्या अरे बघू. हा, हे बघ. भाई पण केवढ्या टिकल्या आहेत बघ. आणि किती वेगवेगळे प्रकारचे आहेत. एक नंबर भाई एक ए नंबर. भारी यार. ह्याच्याने मी काहीतरी असं DIY पण करू शकते माहिती तुला. DIY सोड. तुला हवं त्या साडीवर हवं ते. टिकल्या. तुला हवं त्या साडीवर हवा हवं तो ती तो. color. येस असं मी कधी विचार केला नव्हता की असं मला कधी गिफ्ट मिळेल. नाईस. आम्ही ॲज युजल व्हिडिओ एंड करायला विसरलो आणि आता आम्ही जिम मध्ये आहोत. रात्री दिस इज नेक्स्ट डे मंडे आहे आणि आता आम्ही इथे व्हिडिओ एंड करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला या व्हिडिओचा कोणता पार्ट आवडला. बिकॉज भरपूर गोष्टी आम्ही इथे कव्हर केल्या. काजलकडे जास्त करताना आलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायचं तुम्हाला. कॉमेंट करून सांगा तुम्हाला नक्की काय आवडलं. शेअर करा ही व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल ऑलरेडी. परत भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये अजून फिट बनवून. बाय.